मी एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतोय अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ या शब्दावरून ही कोटी केली आहे। बोलत होते लक्षात नाही आलं म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे आता समजलं ना। पण दोघांमध्ये फरक आहे, एकाकडे सगळ्यात काही आहे तो फोडाफोडी करतोय। आता बोलत होते लक्षात नाही आलं म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे आता समजलं ना। पण दोघांमध्ये फरक आहे, एकाकडे सगळ्यात काही आहे तो फोडाफोडी करतोय। आणखीन एक मोठी बातमी, सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा जी.आर. लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली, यावरून देखील सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। रिक्षा चालकावर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का? जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे। मान्य उच्च न्यायालयामध्ये जाऊन ही मागणी करणार आहोत की मान्य उच्च न्यायालय जर केंद्राने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केलेली आहे आणि ती काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लागू झालेली आहे, गुजरातमध्ये 3 भाषा शिकतायत मुलं, त्याचबरोबर बाजूच्या कर्नाटक राज्यात 3 भाषा शिकतायत, उद्या जर आमच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना 1 मार्क कमी पडला तर ह्या शैक्षणिक हत्येचा जिम्मेदार कोण? केवळ उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा काँग्रेस यांनी ज्या प्रकारे राजकारण करायचं ठरवलं, मराठी खतरे में म्हणून सरकारला वेटीस धरून सरकारला कमिटी स्थापन करायची वेळ आली आणि त्यांनी निर्णय रद्द केला। त्या निर्णयाला पुनश्च आमचं म्हणणं आहे की तातडीने शासनानं पुनर्लागू करावं अशी आमची सरकारकडून विनंती आहे। म्हणजे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे, त्याला मारलं, कायदा हातात घेण्याची मुभा आहे का? उद्धव माफी मागणार आहेत का? तुमच्या माणसांनी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय, माफी मागणार आहेत का? न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला? उद्धवच्या पिल्लावळाला परवानगी आहे का ती? राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती? तुम्ही मारणार याचा अर्थ नक्षली काय करतात? स्वतः न्यायदान करत बसतात। म्हणजे अर्बन नक्षल्यांनी एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने यांच्या संघटना बंद कराव्यात। जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर यांच्यावर करावं। शपथ घेऊन सांगतो, मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं। बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली। बारामतीमध्ये विकास कामं सुरू आहेत, पण नागरिकांनी देखील शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हटलेत। यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे, पाहूया। बोलवलं, आम्ही साथला आलो, त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले। मी गळ्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली, मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पावरे। अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे, देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे रे, कसं काम मिळेल? टेंडरनी बदलं तर काम मिळेल। हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे। आणि तिथं आता मी एवढे चांगले भिवंडी रोडला फुटपाथ वगैरे केलेले, चालायला केलेलं, खेळायला केलेलं, बसायला केलेलं, झाडं लावलेली आहेत, सगळं काही केलेलं आहे, तरी देखील कुठेतरी येत आहे अंडीच विकत बसते, ती कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते। माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलं असतं, ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं। आपण डेव्हलपमेंट करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही। इथं तुमचे उद्धव एवढे भेट बसलेत का? कुठे? हा, तेव्हा का फोनवर टेंडर हे मिळालं का? टेंडर ते चाललेले सारखा पैसा ठेवलेला पैसा सोनं पोरग टिकवणार नाही, काळजीच